दुसरा परम धर्म नाही। आणि त्या सत्य स्वरूप भगवंताची आपण कथा श्रवण करत आहोत। लक्षात असू द्या, त्या सत्याच्या मार्गाने म्हणून तर बालपणापासून शिकवल्या जातं शाळेत कसं बोलावं नेहमी। काही काही मुली तर नुसते माझ्याकडे पाहताय म्हणू की नको म्हणू, पाहिलं तिच्याकडे तर खरे बोलावे शाळेत शिकवल्या जातं, बरोबर आहे ना। असं पहिल्या दिवशी सांगितलं नाही वाटते मी, कोण करतंय तुमच्या घरी दावणीला बांधलेलं आपण ते आहो का? मग बोला, सत्य बोला, बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले। आणि हे खरं बोलावं सांगितलेलं आहे, कारण जे खरा सत्याच्या मार्गाने चालतो ना त्याला त्रास होतोय। कधी कधी तर तो खचून जातो, वाटते देव माझीच एवढी परीक्षा का पाहताय, देव मलाच मात्र एवढे संकट का देतोय। आणि माणूस मात्र खचून जातो, मग ती स्त्री असो की पुरुष, की शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असो की तरुण कलाकार का असला, मग शिक्षक असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, थोडस का संसारात परमार्थात घरात काहीतरी वाद झाला की चिंताग्रस्त होतात आणि खचून जातात। आणि आपल्याला मात्र विचार येतो की मी तर मात्र सत्याच्या मार्गाने चालतोय, कधी कोणाला त्रास दिला नाही, कधी कोणाचं मन दुखवलेलं नाही, कधी कोणाचं अन्यायाने धड आणलेलं नाही, आणि तरीही माझ्याच वाट्याला एवढा त्रास का? आणि त्यासाठी मात्र सांगते, कधी खचून गेलेत ना मनाला धीर द्या, कारण ही आपली परीक्षा असते। सत्याच्या मार्गाने चालताना काटे रुतणारच, संकट येणारच, अडचणी येणारच, पण एकदा काय त्या अडचणींना संकटांना मात केला, दुःखाला सामोर गेले की निश्चित सुख आल्यावाचून राहणार, समाधान आल्यावाचून राहणार, शांती आल्यावाचून राहणार नाही। पण मार्ग कशाचा असावा? सत्याचा। आचरण कोणाचं असावं? सत्याचं। बोलणं कोणाचं असावं? सत्याचं, म्हणजे सत्य असावं। आणि या सत्याची एक दिवस जीत झाल्या वाचून मग राहणार नाही, विजय झाल्या वाचून राहणार नाही, जय झाल्या वाचून राहणार नाही। म्हणून तर म्हटलं जातं सत्यमेव जयते, कारण सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं, पराजित सत्य होत नाही, हे लक्षात ठेवायचं। आणि पुढे सत्याच्या मार्गाने मात्र परिक्रमण करत चालायचं आहे, हे सांगणारी सुंदर अशी या मंगलाचरण आलेला आहे। आणि त्यानंतर पुढे येतात ते 6 प्रश्न जे आपण सकाळच्या सत्रात श्रवण केलेत, आणि 24 भगवंताचे अवतार आणि कशा प्रकारे सर्वत्र भगवंत आहे आपण सकाळी श्रवण केले आहे। आणि त्यानंतर पुढे या भगवंताची भक्ती कुठे वास्तव्य करते आपण ऐकलं सकाळी, कुठे? इथे, बरोबर आहे ना। म्हणून तर आज मात्र काल विदर्भस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा होती, बरोबर आहे ना। आज राज्यस्तरीय आहे, पण एवढं असून नाही म्हणते ना मी, असेल तिथे हजारोने गर्दी, पण त्या हजारोच्या गर्दीत भगवंताच्या नावाची गर्दी असणारे सापडेल की नाही याची गॅरंटी। पण इथे बसलेले मात्र गर्दी जरी कमी असेल तरी भगवंत नावाची गर्दी आहे हे मला माहिती आहे। आणि म्हणून तर या भगवत नावाने आपल्याला इकडे आणलं तिकडे न जाता, आणि राज्यस्तरीय जरी असल्या ती स्पर्धा नृत्यांची तरीही आपण इथे आलोय, हे आपलं अहोभाग्य आहे। आणि का आलोय? कारण भगवंताची भक्ती आपल्याला घेऊन आलेली आहे, ही भगवंताचं प्रेम एक वेगळंच असतं। आणि म्हणून म्हणतात ना, मोहब्बत एक एहसास की
पावन कहानी है। कभी कबीरा दीवाना था, कभी मीरा दीवानी है। एक वेगळीच शक्ती त्या नामात येते म्हणून म्हटले कभी कबीरा दीवाना था, कभी मीरा दीवानी है। ये सब लोग कहते हैं तेरी आंखों में आंसू है, जो तू समझे तो ये आंसू, ना समझे तो पानी है। मोहब्बत भगवंताच्या नावाची कधी वाटतंय डोळ्यात आसू आले, शंका येते म्हणा सत्याच्या मार्गाने आहो तरी का आले, पण ते भगवंतासाठी असेल ना तर भगवंत धावून आल्यावर जाणार नाही। कारण याच भक्तीत मात्र अनेक संत रंगून गेले। नवे नवे सदानंद महाराज देखील, बालानंद महाराज देखील या भगवंताच्या भक्तीमध्ये बाल्यावस्थेपासून नाहून निघाले। अवघ्या वयाच्या 4 वर्षात भगवंताची भक्ती करते कोण? बालानंद महाराज। वडील पूजा करते आणि या वडिलांच्या पूजेत देखील मात्र सहकार्य करते। आधी काय भक्ती आहे, भगवंताच्या नामाची प्रीती आहे। अगदी बाल्य वयात त्यांना भगवंताच्या नामाची जिद्द लागली, आवड लागली, छंद लागला आणि त्या छंदात मात्र दिवाणे झाले ना। म्हणून तर म्हटले कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है। कोणी दिवाणा म्हणतात तर कोणी पागल म्हणतात। लोक पागल देवाला म्हणतात, संतांना म्हणतात। आमच्याकडे विदेही संत आहेत, जे संतांचे नाव आपल्याला माहिती आहे, आपल्याही गावात आल्यानंतर बघितलं आणि आल्यानंतर बाबांचं दर्शन झालं आणि ते मात्र सद्गुरू जगन्नाथ महाराज। आणि त्यांना लोक काय म्हणायचे देवाने, म्हणून म्हटलं ना कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है। काय बाल्य वयात मात्र देवदेव करते, 8 वर्षाचं वय नाही आणि देवदेव करतात, वेड्यात काढतात लोक महाराज। बालानंद महाराजांनी अवघ्या बाल्य वयात भक्ती केली, नाही बोलल्यात लोक बोलतातच। सद्गुरू जगन्नाथ महाराज विदेही संत आहे आणि तरीही मात्र त्या संतांनाही लोक म्हणतात ना, काय म्हणतात, अनाथाचा नाथ असून हे मात्र कसं आहे तर वेड्यासारखं आहे असं म्हटले। आणि म्हणून म्हणतात अनाथाचा नाथ हो कसा, अनाथाचा नाथ हो कसा, कोणी मनी मेळा पिसा, कोणी मनी मेळा पिसा।
की, सद्गुरु सदानंद महाराज की, सद्गुरु बालानंद महाराज की. असंच केलं ना हो बालानंद महाराजांनी. बाल्यवयात भगवंताच्या दरीला होत्या त्या संतांनी दाखवल्या आणि म्हणून मात्र काय लोक बोललेत पण बोलून सहन करत गेले तर आज मात्र अवस्था बदलली. म्हणून म्हणते सत्य परिशान होईल पण पराजित होणार नाही. आणि तिथून पुढे या सत्याचं आचरण सांगूनही जर केलं नाही तर काय होतंय बघा. या 18 दिवस चाललेलं महाभारताचं युद्ध आणि त्या युद्धामध्ये मात्र तर तुमचं नामचिंतन करायला वेळच नाही. आणि दुःख आल्यावर मात्र मंदिर सुटत नाही. म्हणून मला काय द्या, दुःख द्या. म्हणून तर म्हणतात सुख में सुमिरन सब करे. दुःखात सगळे सुमिरन करते, बरोबर ना. म्हणून म्हणतात कबीर महाराज दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे जो सुख में सुमिरन करे, दुखता है वो कबीरा, दुखता है में करे ना कोय, जो सुख में सुमिरन करे दुख काही को होय. कबीर महाराज म्हणतात आपल्या डोळ्यातून दुःखात सुमिरण होतंय, सुखात होत नाही, बरोबर ना. आणि म्हणून मात्र या कुंती मातेने मागितलं देवाला दुःख का, कारण सुखात आम्हाला वेळ मिळत नाही तुझं नाव घ्यायला, म्हणून दुःख द्या जेणेकरून सतत मात्र तुमची आठवण आम्हाला होत राहील. त्यानंतर पुढे श्रीकृष्ण भगवंतांनी या कुंती मातेची इच्छा पूर्ण केली आणि पुढे निघाले. भीष्माचार्य यांना इच्छा मरण दिलं. बघितलं असेल फोटो मध्ये सगळे बाण 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 आहे आणि त्या बाणांच्या टोकावरती, त्या बाणांच्या शय्येवरती पडलेले झोपलेले दिसतात ते आहे गंगापुत्र भीष्म. आणि भीष्म पितामहाने देवाला मात्र इच्छा मरण मागितलेलं आहे. मरण कधी इच्छा करेल देवा, आणि भगवंताने ती इच्छा पूर्ती केली. आणि या भीष्माचार्यांनी भीष्म पितामहांनी मात्र प्राण सोडला. ते उत्तरायण जे आता सुरू झालंय, या उत्तरायणात प्राण सोडला. त्यानंतर पुढे श्रीकृष्ण भगवंत द्वारकेत निघून गेले आणि हा परीक्षित लहाण्याचा मोठा होते. 5ही पांडव स्वर्गारोहणाला गेले आणि परीक्षिताने मात्र एक दिवस दिग्विजय करण्याकरता 10 दिशा फिरण्याकरता निघाले. आणि जाताना मात्र बघितलं एक काळा पुरुष आहे आणि तो पुरुष मात्र काय करतोय तर एका बैलाला मारतोय. आणि बैलाला मारत असताना हे सगळं दृश्य पाहून एक गौमाता गाय तिथे आणि ती रडते. आणि या बैलाला मात्र एक पाय आहे, बैलाला वेदना होत आहे, त्रास होत आहे, आणि तरीही मात्र हा काळा पुरुष मारतोय. आणि हे दृश्य पाहताच परीक्षिती जवळ गेले. नेमकं हे कोण म्हणून पाहण्यासाठी गेले आणि पाहतात तर काय कळालं हे कोण आहे. काळा पुरुष म्हणजे कली, ज्याला मारते बैलाला. तो बैल म्हणजे कशाचं प्रतीक, काल सांगितलं ना, कोण, धर्म. आणि ही रडणारी गाय म्हणजे पृथ्वी माता. आणि जसं लक्षात आलं हा परीक्षिती मात्र या काळ्या पुरुषाला मारणार, या कलीला मारणार.
पण तेवढ्यात मात्र हा कली मात्र परीक्षितीला शरण आला आणि शरण आल्यानंतर त्याला दया करणं हा कलियुगाचा धर्म मानलाय. आता सुरू असलेलं युग कोणतं? कलियुग. आणि या बैल म्हणजे धर्म. बैलाला नंदीला किती पाय असतात? 4. सत्य, तप, पावित्र्य आणि दया हे 4 धर्माला पाय आहेत. पण मात्र हळूहळू एक एक कमी होत गेला. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग 3 पाय गेले. कलियुगात एक आणि तो म्हणजे दया. आणि म्हणून हे सगळं पाहिलं आणि या कलियुगात मात्र धर्म आणि म्हणून शरण आले हे कली कोणाला? परीक्षिताला. आणि परीक्षिताने मात्र शरणागतावरती दया केली आणि मग या कलीला मारणार पण तेवढ्यात थांबले. कली शरण आले म्हणून आणि कलीला पुढे राहण्यासाठी स्थान दिलं. त्यातलं पहिलं म्हणजे काय? द्यूत. याला काय म्हणतात? द्यूत म्हणजे माहित असेल ना? टाळीचे प्रकार वेगवेगळे बरं. अशी देवाच्या नावाची अशी कलियुगात एकमेव साधन आणि ते म्हणजे भगवंताचं नाम चिंतन. अजून एक प्रमाण देता येईल. कलियुगा माझे करावे कीर्तन जेणे नारायण देईल भेटी. आणि आहे पुढे नाम संकीर्तनासारखं दुसरं साधन नाही. म्हणून तर म्हणतायत अनेक संतांनी या नामाचा महिमा जाणला आणि या भगवंत नामाचं मात्र संकीर्तन केलं. त्याच भगवंताचं आपण देखील नामचिंतन करूया. एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांना भगवंताची हाक द्यायची, आवाज द्यायचे. भगवंत धावून आल्या वाचून राहणार नाही याची शाश्वती देते. कारण सुरुवातीला बघितलं ना, कालच ना, आज सकाळी आल्या आल्या मी लाईट गेली, बरोबर आहे ना? आजच ना इथं येणार आहे. चला तर एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने नाव घ्यायचंय. भगवंत धावून येते. आज मात्र भगवंत आपल्याला दर्शन देणार आहे. रुक्मिणी रंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंद म्हणा.